हा लवकर येईन म्हणजे 6:30 ते 6:30 यायला तोंडाला आता काय ते बाजू ठेवा म्हटलं आता अकोटप्याचा बॉल पुणे एकदा उसळी घेत विकेट किपरच्या हातामध्ये चांगलं मेरिट वरती सध्या बॉल पुणे एकदा पिच करत असताना धनसुख ओव्हर नंबर 1 मध्ये ओहो डाऊन द ट्रॅक फटका गॅप मध्ये फिल्डर डीप मध्ये नाही हा बॉल जाईल सरळ चांगली बॅटिंग यावेळी पाहायला मिळते संजय मापुरा सुरेशच्या बॅटमधून पुणेचा फटका तर चांगला आहे बॉल जपत फील करतील डिक्लर झोन मध्ये लेग बाईज एकच धाव मिळेल या एक धावच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचते स्कोर करते 6 धावा ओव्हर नंबर 1 सध्या पाहायला मिळते मनोजचा खेळ मागच्या मॅच मध्ये खूप चांगला रंगला होता त्याच खेळाचे पुन्हा एकदा इथे आवश्यकता आपल्या टीमसाठी बोलत यार पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बॉल पर्यंत वेगाने अगदी तिखट मारा या पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते येतोय डॉट बॉल पहिले षटक आतापर्यंत धनसुखचं खूप चांगलं राहिलंय धावा फक्त त्याने 6 खर्च केले शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये ओहो याडी ऑन साइडला अग्निबाण येतो षटकार खेळ समाप्त पहिल्या ओव्हरमध्ये तुफान बॅटिंग सध्या दोन्ही बॅट्समन फुल चार्ज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 12 सध्या चढलेला या मॅच मध्ये कारण गुलाबी थंडीमध्ये हा गरम सामना आपल्यासोबत भेटीला आहे सेकंड राऊंडचा सामना एका बाजूने वारली बाणा तर दुसऱ्या बाजूने टीम गंजाड हे दोन संघ सध्या आहेत एकमेकांविरुद्ध सध्या प्रत्येकाला माहिती आहे कुठल्या बॅटरचा स्ट्रॉंग झोन कुठल्या बॅटरचा वीक झोन परंतु कुठल्या बॉलरला अटॅक करायचा आणि कुठल्या बॉलरला सोडायचं कुठल्या बॉलरला तोडायचं ह्या गोष्टी सध्या सेट केल्या जात आहेत कारण की 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये पाहायला गेलं तर टार्गेट नक्की चांगलं सेट करण्याचा पॉवर प्ले फक्त एकच ओव्हरचा राहील तर थोडीशी घाई करायची आहे टीम गंजाड पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा तुफानी बॅटिंग दाखवत असताना ओहो पुढे येऊन पुणे एकदा ऑन साइडला फटका हवेत हा बॉल सुद्धा अगदी ब्रह्मांड नगरीमध्ये आणखी एक बॅट सुरेश चांगली बॅटिंग जबरदस्त बॅटिंग सध्या सुरेश या मॅच मध्ये एक षटका त्याच्या बॅट मधून पुणे एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न पुणे एकदा टप्पा लाजवाब पिचिंग जबरदस्त इम्पॅक्ट लाईन ने बॉल सरळ लाईन मध्ये जाईल विकेट किपरच्या तोपर्यंत डॉट बॉल पाहायला मिळतो धावसंख्या मिळणार नाहीये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 18 धावा ओव्हर नंबर 2 पुणे एकदा सूरज ओहो पुणे डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॉल पुणे इथे चाललाय मागे चुकी झाली इथे
चांगली बॅटिंग पडतो खेळ दुर्भाग्यरित्या कोलिंग मध्ये थोडीशी गडबड. लेफ्टी बॅटर जसा गेला तसाच लेफ्टी बॅटर मैदानात आला. अखोटपचा बॉलता पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. थोडीशी उसळी बाउन्स खूप चांगला इथे मॅनेज करत असला कारण की सूरजकडे तीच खासियत आहे. बॉल कधी कधी खालून टाकण्याचा प्रयत्न त्याचा राहतो. कधी कधी उसळी देणारे बॉल त्याच्या मार्फत पेस केले जात असतात. आणि यावेळी गोल्ड स्पॉट वरती पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळी फटका चांगला आहे. ते मध्ये फिल्डर लंगोडला पुन्हा एकदा पुढे येईल अगदी स्ट्रेटला. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण तिसरी धाव मिळणार नाहीये. 2च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. लेफ्टी बॅटर रोहित. ओहो पुणे दयाळी प्ले अँड मिस बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते. स्कोर काढते 20 रन्स. 20 धावा 2 ओव्हर समाप्त. अकोटप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा टप्पा लाजबाब. इथे पंच दाखवतील अगदी फिंगर अप करत असताना आणखीन एक झटका. मनोज सुद्धा पटेल माघारी बाद. ओहो आडव्या बॅटने ऑनसेला फटका चांगला आहे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न पण तो याडी सुरक्षितरित्या आतमध्ये बॅटला ग्राउंडिंग करत असताना धावसंख्या 1 मिळेल. या 1 धावच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 21. चांगली इथे कोलिंग. कदाचित गडबड कदाचित होऊ शकली असते पण तो तितक्याच जलद गतीने इथे 1 धाव कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. रोहित आहे सध्या बॅटिंग करण्यासाठी. अखोटपच्या बॉलचा स्लोवर पद्धतीने बॉल पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल थोडीशी कमी गती केली. धर्मेश सध्या चलाक हुशार आणि चनाक्षा आहे. विवेक बुद्धी त्याचे क्रिकेटच्या धर्तीवरती नेहमी चालत असते. कुठल्या लेंथ मध्ये बॉल पुन्हा एकदा पेस करावा. ओहो पुन्हा एकदा मागचा बॉल थोडासा टर्न झाल्यानंतर कमी गतीने पेस केला. यावेळी त्याच ऍक्शनने बॉल गतीने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. शेवटचे 2 बॉलर्सनी शिल्लक टीमची टोटल जाऊन पोहोचते 21. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 1 धाव खर्च करत असताना धर्मेश पुन्हा एकदा तयार. ओहो पुन्हा एकदा पाहावं लागेल. हा बॉल पुन्हा एकदा पिच करावा लागेल. पडल्यानंतर झालाय बाहेर. पंच दर्शवतील येस इट्स वाईड. अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते 22. चांगली इथे गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने सातत्याने तोच बॉल पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. रोहित कुठे ना कुठे चुकी करतो कारण की बॉल त्याला समजत नाहीये. अगदी लेंथ वरती खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा मागे पिच झाल्यानंतर थोडासा काटा बदलतो आणि त्याच्याचमुळे रोहित सध्या नाराज आहे स्वतःवरती कारण की बॉल त्याच्या बॅटवरती येत नाहीये. याडी नाराजगी होईल का दूर. बॉल पुन्हा एकदा हवेत. फिल्डर खाली जत करण्याचा प्रयत्न. झेल घेतला असता कदाचित तो याडी जर पाहायला गेलं तर 3 धावा घेण्याचा प्रयत्नात इथे फलंदाज बाद होईल. अशा प्रकारे 2च धावा इथे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
24 धावा. मॅच असा गडला आता मग जाऊन येऊन करता ना असा गडला तिथून जाऊन येऊन करता ना तुम्ही मॅचला स्टार्ट. हा बॉल पडल्यानंतर बाहेर आहे का पाहावं लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. येस इट्स वाईड. खातं ओपन. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावेचं टार्गेट. वारली बाला टीम मजबूत संघ आहे. समोर तितकी तगडी बॅटिंग लाईन अप असणारी संघ. हा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर पाहायला गेला तर इथे अगदी आतमध्ये पुन्हा एकदा आहेत. अपील तर केली होती पण खूप चांगली किपिंगची भूमिका सध्या पाहायला मिळते सुरेशच्या मार्फत. बॉल जसा आला अगदी चुंबकच आहे हातामध्ये. चांगली फिल्डिंग त्याच्या मार्फत. तो पण इथे येतोय डॉट बॉल. धावसंख्या मिळणार नाही. चांगली गती चांगला वेग पुन्हा एकदा पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर दिल्या तर थोडंसं दडपण होऊ शकते. विकेट जर घेतली तर या मॅचमध्ये हीन होऊ शकते. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काठी 1 रन्स. थोडीशी घाई करायची आहे. दोन्ही टीमला विनंती आहे. बोलो तैयार. ओहो स्वेप बैट ने ऑन साइड ला यारी मैदान के बाहर बॉल जलसीमा पार षटकार. सूरजच्या बॅट मधून सूर्य किरण. या मैदानात आग लावण्याची क्षमता या बॅटरकडे आहे.
आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने बॉल कमालीचा पुन्हा एकदा टिटफोट प्रत्युत्तर देत असताना यावेळी बॉलर चांगली कामगिरी. प्रितेश सध्या आहे, त्याचं खातं ओपन केलंय, त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आणि टीम गंजाड सध्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चांगली इथे इनिंग. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली इथे कामगिरी पाहायला मिळते. इथे डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये. कमालीची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. एक हिट जरूर आला, पण त्यानंतर प्रितेश खूप चांगले कमबॅक पाहायला मिळते. कारण की सूरज सारख्या आक्रमक फलंदाजाला शांत ठेवणं पाहिजे तितकं सोपं नाहीये. एक सूर्य जो अगदी अस्ताला चाललाय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टर्न झालाय तर मागे चाललाय फिल्डर, पुन्हा एकदा आहे जो तो बोलला फिरकत येतो पण इथे डॉट बॉल. या मॅच मध्ये थोडस दडपण तर दोन्ही टीम वरती आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला, त्यानंतर लागोपाठ जर पाहायला गेलं तर 3 बॉल डॉट खेळलाय सूरज. म्हणजे या मॅच मध्ये या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे, सामना या मॅच मध्ये लेवल करण्याचं कार्य करू शकतो. पुढे बॉल ऑन साइडला गॅप मध्ये बॉल ढकललाय, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, मिती धावा 4. ओव्हरची समाप्ती चौकाराने. मॅचला जिंकण्यासाठी म्हणजेच या मॅच मध्ये अजूनही धावांची आवश्यकता आहे. अजूनही 12 बॉल मध्ये 14 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 2 फलंदाज टीम गंजाड अगदी या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आतापर्यंत धुवाधार खेळ. 30 सर्कलच्या बाहेर आता 5 फिल्डर, कारण की 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 1 ओव्हरचा पॉवर प्ले, 3 फील्ड बॉलर तुम्हाला यूज करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा हितेश ओव्हर नंबर 2 मध्ये 12 बॉल मध्ये 14 धावेची आवश्यकता. पण सूरज जोपर्यंत आक्रमकतेचा सितारा या मैदानात आहे तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. विकेट काढावी लागतील. हलकाने ऑप्शनला बॉलला ढकललाय, फिल्डर आहे बॅकवर्ड पॉइंटला, चुकी झाली मागे, जो तो बॉलला फिरकती 2 धावा घेण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव कदाचित धोक्याची ठरली असती. एकच धावेसाठी टीमची धावसंख्या 12. प्रत्येक बॉल नंतर या मॅचचं भवितव्य थोडंसं बदलेल. कारण की इथून जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. 11 बॉल मध्ये 13 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. कोणता संघ या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये फॉर्मॅट होता गंजाड गावाचा, आणि गंजाड गावामध्ये खूप चांगली आतापर्यंत पाहायला गेलं तर मजबूत संघ पाहायला मिळतील. याच गावाचा कोहिनूर सध्या आहे सूरज. ओहो वेगवान मारा, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल चला मागे. विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाली, पण त्यानंतर इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या आहे आता 13 धावा. या मॅच मध्ये अजूनही 12 धावेची आवश्यकता. 10 बॉल 12. आखूड टप्प्याचा बॉल, जास्त रूम तुम्ही देऊ शकत नाहीये. जागा बनवली आणि जागा दाखवली, येतो हा चौका. झाली 9 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीमची टोटल बॉल जाऊन पोहोचते 17 धावा. अजूनही 8 धावेची आवश्यकता आहे, कारण की या मॅचचं टार्गेट 25. 25 धावेचं टार्गेट. बॉलर पुन्हा एकदा तयार. दडपण सध्या आहे दोन्ही टीम वरती. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेटच्या धर्तीवरती तो टिकतो जो मेहनतीचा एक मोठा डोंगर उचलतो. पाहू या मेहनतीच्या जोरावरती कोणता संघ वर्चस्व गाजवेल. संघर्षाची गाथा प्रत्येक टीमला तर इथे लिहायचे आहे.
ऑन साइडला पण एकदा बॉलला टर्न करत असा बॉल त्याला मागे डीप फिल्डर वेगाने एक ते कंप्लीट दुसरी त्याचा प्रयत्न 2 धावा सहज इथे पूर्ण होतील. चांगली इथे रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 19 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. काय कमालीचा सामना सध्या रंगतो. एखादी विकेट मिळवली तर पुन्हा एकदा इन होऊ शकते. हे 2 बॉल डॉट पाहिजेत. पुन्हा एकदा बिग बॉल मारा पळण्याचा पुन्हा एकदा किपरच्या हातामधून बॉल मागे चाललाय. पंच दर्शवतील वाईट +1. माफ करा तर आता या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा झाल्यात. म्हणजे आता सामना जिंकण्यासाठी 3 धावेची आवश्यकता. 3 धावा अजूनही पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील बॉल शिल्लक आहेत अजूनही. इथला एकच बॉल. हलक्या त्याने सॉफ्टहँडने बॉलला ढकलला. पॉइंटला पुन्हा एकदा वेगाने बॉलवरती येतील. तोपर्यंत ओव्हरची समाप्ती. शेवटचा षटक आहे. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा पाहिजेत फक्त 2 धावेची आवश्यकता. तर फक्त आता एक धाव पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. संपूर्ण जर पाहायला गेला तर धावेंचा जो मात्र डोंगर होता तो डोंगर अगदी सर करण्याची किमया. त्यामध्ये सूरज नावाचा खेळ जबरदस्त बहरला. अक्षरशः बॉलिंग अटॅकवरती तुटून पडत असताना चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत. ऑफ साइडला एकच सिंगल आणि हा सामना जिंकला. आणि पुढच्या पिढीमध्ये दाखल टीम गंजाड. वेल डन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये.